एक असती मांजर, तिला भूक लागलेली असते. तर अशा प्रकारच्या ॲनिमेटेड स्टोरी बनवून आज खूप सारे यूट्यूब चॅनल लाखो रुपये कमवत आहेत. तुम्ही पाहू शकता की असे खूप सारे यूट्यूब चॅनल आहे की ज्याच्यावर अशा प्रकारचे ॲनिमेटेड स्टोरी टाकून त्यांनी लाखो सबस्क्रायबर गेन केलेले आहे आणि त्याच्यापासून त्यांनी लाखो रुपये कमवलेले आहे. तर असे व्हिडिओ तुम्ही देखील बनवू शकतात. ते मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की स्टोरी कशी क्रिएट करायची, त्यानंतर इमेज कशा जनरेट करायच्या, त्यानंतर इमेज टू व्हिडिओ कसं कन्वर्ट करायचं आणि त्याला एक प्रॉपर एडिटिंग करून व्हिडिओ कसा क्रिएट करायचा, हे कंप्लीट ट्युटोरियल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, ChatGPTवर जायचं आहे. तुम्हाला तुमच्या मनात जी पण काही स्टोरी असेल ती तुम्हाला टाकायची आहे. जसं की मी इथे एक स्टोरी टाकतो की एक असती मांजर, तिला भूक लागती पण तिला खायला काही मिळत नाही. असं एक तुम्ही नॉर्मल मराठीमध्ये देखील टाईप करू शकतात आणि वरच्या स्टोरीला कंप्लीट करा. तुम्हाला जर स्टोरी अपूर्ण माहीत असेल तर या स्टोरीला तुम्ही काय करू शकता, तर ChatGPTला सांगू शकता की या स्टोरीला तुम्ही कंप्लीट करा आणि थोडं इंटरेस्टिंग बनवा आणि आपल्याला त्याचं एक शॉर्ट रील बनवायची. त्यामुळे तुम्ही असं सांगू शकता की 30 सेकंदाची मला या ठिकाणी स्टोरी बनवून दे. त्यानंतर तुमच्यासमोर एक स्टोरी येऊन जाईल, तिला तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये काय करू शकता, ट्रान्सलेट करू शकतात. मी या ठिकाणी मराठीमध्ये काय करतो, ही जी 30 सेकंदाची स्क्रिप्ट आहे ती काय करतो या ठिकाणी बनवून घेतो. या स्क्रिप्टला तुम्हाला काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे. ते एकदा वाचून घ्यायचं, त्यानंतर या स्क्रिप्टला कॉपी करून नोटमध्ये यायचं आहे तुमच्या मोबाईलच्या आणि तिथं तुम्ही काय करायचं आहे, तिथं ते पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते परत तुम्हाला ती स्टोरी कॉपी करायची आहे आणि ChatGPTमध्ये पेस्ट करायची आणि तिथं सांगायचं की ही आहे स्टोरी आणि या स्टोरीला लागणारे जे पण काही इमेज आहे, जी काही इमेज उपयोगीत पडणार आहे, त्या इमेजचे प्रॉम्प्ट मला बनवून दे. असं एक सिम्पल लँग्वेजमध्ये काय करायचं आहे, ChatGPTला कमांड द्यायची, एक प्रॉम्प्ट त्यांना द्यायचा आहे आणि त्याच्यासोबत असं पण लिहायचं आहे की मला अल्ट्रा HD आणि ज्या रेशोमध्ये तुम्हाला पाहिजे, 9:16 रेशोमध्ये ती इमेज पाहिजे, ते असा प्रॉम्प्ट तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल प्रॉम्प्ट तुम्हाला ChatGPTला द्यायचं आहे. त्यानंतर ChatGPT काय करेल, तुम्हाला प्रत्येक सीननुसार तुम्हाला एक प्रॉम्प्ट तुम्हाला देईन. त्या प्रॉम्प्टचा उपयोग करून तुम्ही काय करू शकतात, इमेज जनरेट करू शकता. त्या प्रॉम्प्टला तुम्हाला काय करायचं आहे, नोटमध्ये पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट प्रॉम्प्ट जो आहे तो काय करायचा आहे, कॉपी करायचा आहे. फर्स्ट प्रॉम्प्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला यायचं आहे परत ChatGPTमध्ये एक एक्सप्लोर GPTमध्ये एक ऑप्शन आहे, त्यामध्ये तुम्हाला DALL-E नावाचं एक एक्सटेन्शन AI टूल तुम्हाला भेटेल. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉम्प्ट पेस्ट करायचं आहे. प्रॉम्प्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय होईल, तिथं एक इमेज जनरेट होईल. रिअलिस्टिक इमेज या ठिकाणी जनरेट होतात ह्या AI टूलमध्ये. जी इमेज तुम्हाला आवडली ती इमेज तुम्हाला काय करायची आहे, सेव्ह करायची. त्यानंतर असंच तुम्हाला काय करायचं आहे, सेकंड प्रॉम्प्ट घ्यायचं आहे. सेकंड प्रॉम्प्ट देखील तुम्हाला काय करायचं आहे, त्या टूलमध्ये येऊन पेस्ट करायचं आहे आणि त्याची पण तुम्हाला काय करायची, इमेज जनरेट करून घ्यायची आहे. तर आपली सेकंड सीनची इमेज जनरेट झालेली आहे. त्यानंतर तिसरा सीन ज्याच्यामध्ये त्याचा प्रॉम्प्ट आपल्याला टाकायचा आहे आणि इमेज जनरेट करून घ्यायची आहे. तिसरी सीनची इमेज आपली जनरेट झालेली आहे. त्यानंतर चौथा सीनचा प्रॉम्प्ट तुम्हाला काय करायचं आहे, त्या AI टूलमध्ये पेस्ट करायचं आहे आणि चौथा प्रॉम्प्टची इमेज पण तुम्हाला टाकून घ्यायची. तर ही जे AI टूल आहे याचं काही लिमिट पण आहे. तर ते लिमिट संपल्यानंतर तुम्ही काय करू शकतात, दुसऱ्या ईमेल ID वरून तुम्ही काय करू शकतात, लॉग इन करू शकतात आणि तुमचा पुढचा सीनचा प्रॉम्प्ट तुम्ही त्या ठिकाणी पेस्ट करू शकतात आणि इमेज जनरेट करू शकता. तर तसं काय करू, आपलं पुढच्या सीनचं आपण काय करू, आपल्या इमेज जनरेट आपण करून घेऊ. तर मी या ठिकाणी जो स्क्रीन रेकॉर्डिंग आहे ती थोडी फास्ट करतो आहे, कारण कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त नॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड करण्यासाठी मी काय करतो आहे, व्हिडिओ थोडा फॉरवर्ड करतो आहे, फास्ट घेतो आहे. तर असे काय झालेले आपले सर्व इमेजेस आपले तयार झालेले. तर ती इमेज झाल्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे की
आपल्याला ऑडिओ जनरेट करायचं आहे आपल्या स्क्रिप्टचा. ऑडिओ जनरेट करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे Google AI स्टुडिओमध्ये. त्यानंतर तुम्हाला तिथं लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्व टर्म्स कंडिशन ॲक्सेप्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 3 डॉटवर क्लिक करून जनरेट मीडियावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जेमिनी स्पीच जनरेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जो काय म्हणतात तुमची जी स्टोरी आहे ती स्टोरी नोटमधून तुम्हाला काय करायची, कॉपी करून घ्यायची. फक्त जे तुम्हाला बोलायचं आहे, जेवढं तुम्हाला डायलॉग बोलायचे तेवढंच तुम्हाला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, AI स्टुडिओ मध्ये येऊन तुम्हाला काय करायचं आहे, ते तुमचं काय करायचं आहे, प्रॉम्प्ट किंवा ती जी स्क्रिप्ट आहे ती त्या ठिकाणी पेस्ट करायची आणि तुमच्यासमोर काय होईल, हॅलो, एक असती मांजर. तिला भूक ऑडिओ लागलेली तुमच्यासमोर असते, पण क्रिएट खायला तुम्ही काहीच ऐकू मिळत शकता. नाही. मांजरीचे डोळे पाणावतात, पण आज तिच्या आयुष्यातला तीव्रतेचा दिवस असतो. तर अशा प्रकारे आपला ऑडिओ क्रिएट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इमेज टू व्हिडिओ जनरेट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिला प्रॉम्प्ट कॉपी करायचं आहे आणि परत त्याच्यावर तुम्हाला कशावर यायचं आहे, आपल्या Google AI स्टुडिओवर यायचं आहे आणि VEO या टूलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमची पहिली जी इमेज आहे ती त्या ठिकाणी काय करायची आहे, घ्यायची आहे आणि पहिला प्रॉम्प्ट तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यामध्ये जे पण काही ॲक्शनचा जो पार्ट असेल तेवढाच पार्ट तुम्हाला ठेवायचा आहे. अदर पार्ट तुम्हाला त्या प्रॉम्प्टमधून काढून टाकायचं आहे आणि जनरेटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर इमेज टू व्हिडिओ क्रिएट होईल. म्हणजे जशी ॲक्शन तुम्ही प्रॉम्प्ट देताना दिली होती ती ॲक्शनमध्ये काय होईल, तुमच्यासमोर एक व्हिडिओ क्रिएट होईल. त्या व्हिडिओला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर असंच तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा सेकंड जो प्रॉम्प्ट आहे, सेकंड जी इमेज आहे तिला तुम्हाला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी सेकंड प्रॉम्प्ट, थर्ड प्रॉम्प्ट, फोर्थ प्रॉम्प्ट हे सगळे प्रॉम्प्ट तुम्हाला कॉपी करायचे आणि त्या प्रॉम्प्ट वाईज तुम्हाला काय करायची, एक इमेज तुम्हाला ॲड करायची आहे आणि प्रॉम्प्ट देऊन तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ जनरेट करायचा आहे. आणि हे जे AI टूल आहे Google AI स्टुडिओ याची पण काही लिमिट आहे. ती लिमिट संपल्यानंतर तुम्ही काय करू शकता, की तुम्ही नवीन ईमेल IDवर जाऊन तुम्ही काय करू शकता, परत त्याच्यावर जनरेट करू शकता. त्यानंतर आपले सर्व इमेजेस आणि इमेजपासून व्हिडिओ तयार झालेले आहे, प्लस ऑडिओ पण आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, VN ॲपमध्ये किंवा जे पण काही तुमच्याकडे एडिटिंग ॲप असेल त्याच्यामध्ये तुम्हाला एडिट करायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे पण तुम्ही व्हिडिओ क्रिएट केलेले ते व्हिडिओ तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्यानंतर जो पण तुम्ही ऑडिओ क्रिएट केलेला आहे ते ऑडिओ पण तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तो ऑडिओ सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या ऑडिओनुसार त्या व्हिडिओ क्लिप तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. तर ते आता आपण बघूया कसं करायचं आहे. तर पहिली क्लिप डायलॉग तुम्हाला व्यवस्थित ऐकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तेवढी क्लिप तुम्हाला त्या डायलॉगनुसार तेवढी क्लिप तुम्हाला ॲडजस्ट करायची आणि बाकीची क्लिप तुम्हाला काय करायची, डिलीट करायची. त्यानंतर आपण सेकंड क्लिप जी आहे ती आपण काय करूया, ॲड करूया. जो एक्स्ट्रा पार्ट आहे ते तुम्ही काय करू शकतात, कट करू शकतात किंवा त्या व्हिडिओला तुम्ही थोडं स्पीड त्याची थोडी वाढवू शकतात. त्यानंतर आपला सेकंड सीन पण आपला व्हिडिओ आपला रेडी झालेला आहे. त्यानंतर पुढचा सीन डायलॉगनुसार तुम्हाला काय करायचं आहे, ती फ्रेम तुम्हाला ॲडजस्ट करायची आहे. व्हिडिओची स्पीड हाय करून तुम्ही ती ॲडजस्ट करू शकतात किंवा डायरेक्ट जेवढा पार्ट तुम्हाला पाहिजे तेवढा पार्ट तुम्ही घेऊन बाकीचा पार्ट तुम्ही कट करू शकता. त्यानंतर पुढचा सीन आपण एडिट करूया. पावाचा तुकडा असतो, तो मांजरीकडे पाहतो, थांबतो आणि तो तुकडा तिला देतो. मांजरीचे डोळे पाणवतात, पण आज तिच्या आयुष्यातला तीव्रतेचा दिवस असतो. तर शेवटचा सीन पण आपला या ठिकाणी एडिट झालेला आहे. त्याला आपण थोडं स्पीडअप देऊया. याच्यामध्ये तुम्ही अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला ॲड करू शकता. तुम्हाला काही इफेक्ट द्यायचे असतील, तुम्हाला कॅप्शन द्यायचे असतील किंवा तुम्हाला त्या ठिकाणी काही ट्रान्झॅक्शन टाकायचे असतील तर तुम्ही ते देखील तुम्ही या व्हिडिओमध्ये टाकू शकता आणि याला अजून एंगेजिंग तुम्ही काय करू शकतात, बनवू शकतात एडिटिंग करून. तर अशा प्रकारे आपले हे
सर्व सीन आपण या ठिकाणी ॲड केले. त्याला ऑडिओ आपण लावला आणि त्याचा एक प्रॉपर आपण काय केले, एक रील बनवून घेतली. ती तुम्ही आता पाहू शकता. एक असती मांजर. तिला भूक लागलेली असते, पण खायला काहीच मिळत नाही. रात्रीचा अंधार, थंडी वाढलेली. एका दुकानाच्या खिडकीतून उंदीर बाहेर येतोय का हे पाहत असते. अचानक एक मुलगा येतो. त्याच्या हातात पावाचा तुकडा असतो. तो मांजरीकडे पाहतो, थांबतो आणि तो तुकडा तिला देतो. मांजरीचे डोळे पाणवतात, पण आज तिच्या आयुष्यातला तीव्रतेचा दिवस असतो. तर अशा प्रकारे आपला एक कंप्लीट ॲनिमेटेड स्टोरी आपली क्रिएट झालेली. ही स्टोरी तुम्ही काय करू शकतात, रीलवर टाकू शकतात, यूट्यूब शॉर्ट्सवर तुम्ही टाकू शकतात. अशा प्रकारे तुम्ही लॉंग ॲनिमेटेड व्हिडिओ देखील तुम्ही काय करू शकतात, बनवू शकतात आणि तुमच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करून तुम्ही काय करू शकतात, यूट्यूब ॲडमधून तुम्ही काय करू शकतात, अर्निंग तुम्ही करू शकतात आणि तुमचे यूट्यूबवर तुम्ही काय करू शकतात, सबस्क्रायबर वाढवू शकतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे अनेक व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील. तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.